नमस्कार. आज आपण मटर पनीरची भाजी करणार आहोत. तर मी त्याचं साहित्य दाखवते तुम्हाला. टोमॅटो घेतलेला आहे, 1.5 मोठा घेतलेला आहे. कांदा घेतलेला आहे, 4 कांदे येथे मध्यम आकाराचे. लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, मटर घेतलेले आहेत. 250 ग्रॅम मटर आहे, 250 ग्रॅम पनीर आहे, घरगुती काळा मसाला आहे, जिरे पूड आहे, हळद आहे, आलं लसूण पेस्ट आहे, भाजी करण्यासाठी तेल घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे. आणि हे पनीर बटर मसाला घेतलेला आहे मिक्स भाजीमध्ये टाकण्यासाठी. चला आपण फोडणीची तयारी करू. कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकू. आता आपण ह्या तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो परतून घेऊ. कांदा परतून घेऊ आपण. आधी कांदा टाकलेला आहे. जास्त लाल नाही भाजायचा हा कांदा, मध्यम आकारामध्येच लाल करायचा. चांगलं भाजून घेऊ का. कांदा असं झालेला आहे. टोमॅटो टाकलेला आहे आपण. हा चांगला भाजून घ्यायचा आपण. असं टोमॅटो पण भाजून घ्यायचं व्यवस्थित. कांदा आणि टोमॅटो जो घेतला होता ना आपण, तो वाटून घेऊ. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर हो काय वाटून घेतलेलं आहे आपण. कोथिंबीर, लसूण, कांदा आणि टोमॅटोचं वाटून घेतलेलं आहे. आता फोडणी त्याच्यामध्ये वाटून टाकू आपण. लाल तिखट टाकलेलं आहे. आपण जे वाटण हे चांगलं फिरून घ्यायचं आणि आपण जे वाटलेलं आहे ते टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे आपण त्याच्यामध्ये. चांगलं परतून घेऊ. तेल सुट असतं. थोडी हळद टाकू आपण त्याच्यामध्ये कलर यायला. जिरे पूड टाकली 1 चमचाभर. घरगुती काळा मसाला टाकलेला आहे. थोडा मसाला टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये. बटर पनीर मसाला टाकलेला आहे आपण. थोडा बटर पनीर मसाला टाकलेला आहे आपण. त्याला टाकून घेऊ आपण. वाटाणे टाकून घेऊ. चांगलं मिक्स करू आहे सगळं. मसाला अगदी व्यवस्थित लागलेला आहे. आता पाणी ओतू आपण. आपल्याला जेवढं पाहिजे ना अंदाजाने तसं पाणी ओतू. आता शिजायला ठेवू. जरा चांगली उकळी येऊन दे. तयार आहे भाजी. हो का. वरनं कोथिंबीर टाकली मी. हो का. 4-5 माणसांना पुरेल अशी भाजी आहे ती. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. आपण चपातीबरोबर खाऊ शकतो, भाकरीबरोबर खाऊ शकतो, भाताबरोबर खाऊ शकतो, नानबरोबर खाऊ शकतो. आपण एक बाउलमध्ये आता ही भाजी काढून घेऊ.